नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत दह्याची चटणी, जी आपण आंबोळी, उत्तप्पा, इडली, थालीपीठ यांच्यासोबत खाऊ शकतो. तर पटकन आपण अशी ही दह्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी थोडे दही घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे, थोडे आले घेतलेले आहे, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे, साखर आणि मीठ घेतलेले आहे, थोडे तूप घेतलेले आहे. इथे 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे आणि थोडे लाल तिखट घेतलेले आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये आपण पटकन अशी दह्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे आता आपण गॅसवर छोटे पातेले गरम करत ठेवूयाल आणि पातेले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पहिल्यांदा तूप ओतून घेऊयाल. तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आता आपण मोहरी टाकूयाल. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे देखील छान फुलून फुटले की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. तर आता इथे मोहरी आणि जिरेची छान फोडणी बसलेली आहे. कढीपत्ता टाकूयाल. कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये आता आपण मिरच्या टाकूयाल. आले टाकलेले आहे थोडे आणि हे थोडेसे मिक्स करून घेऊयाल. त्यानंतर यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकणार आहोत. ते देखील छान आपण तुपामध्ये छान असे परतून घेणार आहोत. कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या छान कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील प्रोसेस करूया. आपलं लाल तिखट टाकणार आहोत आणि लाल तिखट देखील आपण छान असे चरचरीत असे यामध्ये भाजून घेणार आहोत. छान अशी खमंग अशी फोडणी आपण तयार करून घेणार आहोत. दह्याच्या चटणीसाठी आता ही फोडणी आपण दह्यावर टाकूयाल. मस्त खमंग अशी फोडणी आपण या दह्यावर टाकून घेऊयाल आणि हलक्या हाताने आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत. जास्त हलवायचे नाही, अगदी हलक्या हाताने हे आपण दह्यामध्ये ही फोडणी मिक्स करून घेऊयाल. जास्त हलवले तर अगदी दही आपले पातळ होईल आणि घट्टसर अशी ही आपली चटणी होणार नाही. त्यामुळे हलक्या हाताने थोडेसे हलवायचे आणि त्यानंतर आपण मीठ यामध्ये टाकणार आहोत आणि साखर देखील थोडीशी साखर देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. कोथिंबीर टाकलेली आहे. आता यामध्ये आपण थोडी साखर टाकूयाल. शक्यतो दह्याची चटणी करायला ताजे दही वापरायचे आणि चवीनुसार थोडे मीठ टाकूयाल. ताजे दही वापरायचे म्हणजे चटणी आपली छान होते. आता हलक्या हाताने हे आपण सर्व थोडेसे मिक्स करून घेऊयाल आणि तयार आहे इथे आपली दह्याची चटणी. पटकन तयार होणारी, अगदी 2 मिनटात पटकन तयार होते आणि आपण ही चटणी आंबोळी, उत्तप्पा, इडली किंवा थालीपीठ यांच्यासोबत आपण ही दह्याची चटणी सर्व करू शकतो. अगदी चटकन तयार होते आणि मस्त असे आपल्याला तोंडी लावण्यासाठी छान अशी ही दह्याची चटणी तयार होते. उपवासाला देखील आपण ही दह्याची चटणी तयार करू शकतो. तर ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.